आज काय स्पेशल आहे? आज पाणीपुरी स्पेशल आहे, या सगळ्यांनी खायला. ओके, काय काय रेडी झालं आतापर्यंत? अजून होते. हे थोडेसे बटाटे आहेत जे आम्ही बॉईल करून त्याचे थोडेसे काय बोलतात, स्मॅश करून नाही ठेवले, वरच्याला काय बोलतात, कवर कवर काढले, पील केले. पील करून ठेवलेले. हे आहे बुंदी, हे आहे पुदिना, थोडी कोथिंबीर आहे, थोडीशी कोथिंबीर आहे. अजून काय आहे? त्याच्यामध्ये आपण थोडं आलं टाकणार आहोत. मला तेवढा तुकडा टाकणार आहोत. ओके, आलं आहे. अजून बघू, अजून आहे बुंदी. खूप सुंदर बघितलं मिसळच्या मी पाणीपुरीचं पाणी तयार करून घेते. यासाठी आपण पहिल्यांदा पुदिना थोडं टाकते. पुदिना, कोथिंबीर, तिखट मिरच्या, फक्त ग्रीन वाला. हे लवंग पण टाकते. नाही, थोडीशी काळी मिरी अच्छा, वो काळी मिरी. आणि आल्याचं तुकडा. ओके, आता आपण थोडंसं ग्राइंड करणार आहे मसाल्यासाठी. हाय, आज आमच्या घरी बनते आहे पाणीपुरी आणि असंच आम्ही नवीन नवीन ब्लॉग शूट करू आणि आम्हाला टेस्टी टेस्टी जेवण भेटेल. हाय बलम्मा. हॅलो, हाय. हे आता पाणी बनलेलं आहे आमचं, तिखट पाणी. आय होप हे तिखट असेल, पण ह्याच्यामध्ये आम्ही आता मसाले टाकणार आहोत खूप सारे, म्हणजे पाणीपुरी मसाला, चाट मसाला. किती चमच टाकते अम्मा? अंदाज आहे. आता हा पाणीपुरी मसाला आहे. एव्हरेस्ट पाणीपुरी मसाला. अंदाजाने पाणीपुरी मसाला टाकते. 1 चमच, 2 चमच, ओनली 2 स्पून्स. हे आहे मम्मीचं फेवरेट ब्लॅक सॉल्ट. तर याच्यामध्ये मी ब्लॅक सॉल्ट टाकते. आणि हा आहे तुमचा चाट मसाला. कॅट चाट मसाला. Yummalicious. अर्ध लिंबू पिळते. फक्त अर्ध. पाणी तयार झालं. तिखट पाणी. आता आपण गोड पाणी करूया. गोड पाण्यामध्ये मी चिंच आणि गुळ याचं प्रमाण घेतले, सम प्रमाणात घेतलेले आणि कुकरमध्ये त्याला 3 शिट्ट्या लावून मी बॉईल करून घेतलेले. ओ, ऑलरेडी केलं. वाव, पण हे बघ. आज आपण टेस्ट करणार आहोत पुन्हा ग्रीन पाणीपुरीचं पाणीपुरीचं पाणीचं रेसिपी. त्याच्यात पण आपण थोडंसं ब्लॅक सॉल्ट टाकणार आहोत. पुन्हा थोडा चाट मसाला टाकणार खूप हलका चाट मसाला टाका कारण की गोड पाणी आहे. आणि थोडं पाणीपुरीचं हलकासा. पाव चमच, पाव. आता आपण टेस्ट करू. हे आहे आयसी वॉटर, थंड थंड पाणी. अगं तुम्हाला मग 1च स्पून टाक, ते पाणी तिखट झालं. थँक्यू. लय भारी पाणीपुरी, लय भारी. अरे आधी झकास. खात आली. कसं आहे? तिखट आहे? मस्त आहे. वा.